ग्रीनरी मेंटेन केली आहे, त्यामुळे इथे लिटरली थंडी वाजते. यू वोंट बिलीव्ह की आम्ही समर्समध्ये आलो आहे. हॅलो गाईज, वेलकम टू द न्यू व्लॉग. सो न्यू व्लॉग, न्यू स्टेकेशन तुमच्यासाठी आज आम्ही घेऊन आलेलो आहोत. तर आज परत आहे सॅटर्डे संडे आणि आम्ही ठरवलं की आपल्या हेक्टिक शेड्यूलमधून जरा ब्रेक घ्यावं आणि पुण्याच्या नियर बाय कुठेतरी जावं. सो आज आम्ही ह्या स्टेकेशनला आलेलो आहोत. नाही, आम्ही फार्ममध्ये नाही आहोत. तुम्हाला हे मँगोचे ट्री माझ्या मागे दिसत आहेत, पण नाही आपण फार्ममध्ये नाही आलो. आपण कुठे स्टेकेशनला आलो आहोत हे सगळं मी तुम्हाला व्हिडिओच्या थ्रू सांगणार आहे. इथे किती रूम्स आहेत, तिथे ॲम्युनिटीज काय काय आहे, काय प्राइसिंग आहे, कसे यांचे ऑप्शन्स आहे, सर्व्हिसेस आहे, त्याचे सगळ्यांचे रेटिंग मी थ्रू आउट द व्हिडिओ देणारच आहे नेहमीसारखं. सो तुम्ही चॅनलला स्टे ट्यून राहा आणि व्हिडिओ एंडपर्यंत बघा. ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळणार आहे. चला तर मग विदाऊट फर्दर डिले लेट्स गेट इन टू द व्हिडिओ आणि स्टार्ट करूया रूम टूर. लेट्स गो. तर एंट्री केल्याबरोबरच इथे आहे आपला खूप ह्यूज डबल बेड, जो फार कम्फर्टेबल आहे आणि खूप रिलॅक्स पण वाटतो आहे आणि खूप मोठा पण आहे. इट्स व्हेरी कम्फर्टेबल फॉर 2 or 3 पीपल एज वेल. आणि बेडच्या एक्झॅक्ट समोर खूप मोठा टी व्ही आहे, जो कदाचित आम्ही बघणार नाही आहोत, कारण या प्रॉपर्टीमध्ये एवढं छान छान आहे की आम्ही प्रॉपर्टीज फिरणार आहोत. आणि इकडे ऑफिस टेबल किंवा वर्क स्टेशन आहे, जे पण आम्ही कदाचित यूज करणार नाही आहोत, कारण आपण स्टेकेशनला आलो आहे, नो वर्क. आणि त्यानंतर इथे कॉफी स्टेशन पण आहे, त्यामुळे कॉफीचे काही त्याने सॅशेस ठेवले, शुगर आहे, त्यानंतर टी आहे आणि पाणी ऑफकोर्स. आणि गुड पार्ट इज की इथे रूममध्येच मेनू कार्ड आहे त्यांच्या रेस्टॉरंटचं, त्यामुळे तुम्ही इथून काही पण ऑर्डर करू शकतात. आणि हा फुल साईज्ड मिरर आहे, जो मला आणि देवला खूप आवडतो आणि खूप गरजेचा पण आहे. आणि इथे वॉर्डरोब पण आहे, जे खूप मोठं आहे आणि आम्ही व्हिडिओसाठी अजून आमचं सामान पसरवलेलं नाही आहे, त्यामुळे लकीली तुम्हाला वॉर्डरोबचं पण इन्फॉर्मेशन मिळते. त्यानंतर इकडे लॉकर वगैरे पण आहे, जर आपलं काही इम्पॉर्टंट सामान आहे, पैसे आहे, ज्वेलरी आहे, तर आपण इथे लॉकरमध्ये पण ठेवू शकतो. आणि वॉर्डरोबच्या बाजूलाच वॉशरूम आहे, जे खूप स्पेशियस आणि ह्यूज आहे. त्यानंतर इकडे बेसिन आहे, त्यांनी बेसिक टॉयलेटरीज प्रोव्हाइड केली आहे, प्लस ड्रायर विच इज अ गुड थिंग. त्यानंतर इकडे शॉवर एरिया वगैरे आहे. सो इथे वरती यांनी जे हार्टसारखं बनवलेलं आहे त्याचा यूज केला आहे बेड ठेवून, आणि प्लस इथे ब्युटिफुल व्ह्यू आहे. आणि इथे खालची बाल्कनी प्लस वरची बाल्कनी, त्याला हा ब्युटिफुल व्ह्यू आहे सगळ्या मँगो ट्रीजचा. आणि आय गेस म्हणून या रिसॉर्टचं नाव मँगो लीफ आहे, कारण इथे मँगोचे ट्रीच आहे फक्त. आणि या सूटचा बेस पार्ट आहे इथली बाल्कनी आणि त्याचा व्ह्यू. चला बघूया. इथे क्यूट सिटिंग एरिया आहे फॉर 2 पीपल. आपण कॉफी चहा एन्जॉय करू शकतो आणि बट ऑब्वियस विथ दिस ब्युटिफुल व्ह्यू. इथे अचानक लाईट गेली आहे आणि सगळं शटडाऊन झालं आहे. AC, TV, लाईट, फॅन सगळंच, आणि अजून पण आलेली नाही आहे. 10 मिनिट ऑलरेडी झाले. या प्रॉपर्टीमध्ये असा छोटासा हा प्ले एरिया पण आहे लहान मुलांसाठी. तुम्ही बघू शकता, ही पूजा पण लहानच आहे आणि लहान मुलांसारखी मस्त स्विंगवर झोका घेते. त्यासोबत एक छोटीशी स्लाईड आहे अँड हे छोटंसं एक सीसॉ आहे. आम्हाला चेक इन करायला फार वेळ झाला आणि रूममधून निघायची माझी इच्छा होत नव्हती, त्यामुळे आम्हाला लंचला फार वेळ झालेला आहे. आणि आता आम्ही आलो यांच्या इन हाऊस रेस्टॉरंटमध्ये आणि आता देव साहेब चेक करताय की काय मेनू ऑर्डर करायचा आहे. मी फक्त सांगितलं आहे माझं सजेशन की मी नॉनव्हेज खाणार आहे, बाकी मला काहीही चालेल. इट्स अ ब्युटिफुल येलो मँगो कलरमध्ये त्यांचं मेन्यू कार्ड आहे विच इज व्हेरी इंटरेस्टिंग. आणि हा त्यांचा मेन्यू आहे. ॲक्च्युली कॉन्टिनेंटल वगैरे सगळं आहे. यू कॅन इवन ईट फ्रूट सॅलड अँड ऑल दोज थिंग्स. मँगो थीम आहे म्हणून यांचं सगळं येलो आहे. एक्झॅक्टली, इट्स ब्युटिफुल राईट. त्यांचं इन हाऊस रेस्टॉरंट खूपच सुंदर आहे. इवन या रेस्टॉरंटमध्ये आतमध्ये तिथे तुम्ही जर बघू शकाल तर तिथे एक मँगोचं झाड आहे, तर आपण बघूया ते झाड पण. तर
असं काही हे रेस्टॉरंट आहे आणि जसं तुम्हाला सांगितलं की तिथे एक मँगोचं झाड पण आहे रेस्टॉरंटमध्ये. आम्ही परंपरेप्रमाणे मंचा सूप मागवले स्टार्टिंगला. स्टार्टरमध्ये आम्ही चिकन सुका मागवलाय. बघूया आता कसं आहे, खाऊनच कळेल. त्याचा ॲरोमा सो फ्रेश सूप. वाव, वेल कुक्ड आहे एकदम. यार टेस्ट तो ठीक है पर बहुत सूखा लग रहा है. चिकन सूखा ऑर्डर किया है तो ड्राई तो रहेगा ना. क्या यार तू भी मोये मोये. मेन कोर्समध्ये आम्ही व्हेज हंडी आणि नॉनव्हेज हंडी मागवली आहे. आता टेस्ट करून बघूया कशी आहे. आणि त्यासोबतच बटर नान आणि व्हीट रोटी पण मागवली आहे, कारण आम्ही सध्या हाफ डाएट करतोय. इथे आता आमचं देव स्पेशल डेझर्ट आलेलं आहे, गुलाबजामुन विथ व्हॅनिला आईस्क्रीम. माय फेवरेट, ऑल टाइम फेवरेट. थोडंसं स्वीट जास्त आहे बट टेस्ट छान आहे. लुक ॲट दिस व्ह्यू गाईज. आणि मला कैरी आवडतात म्हणून देव कैरी शोधतोय, पण अनलकीली इथे फार लहान कैरी आहेत ज्या खाण्यासारख्या पण नाही आहेत. अरे रे, बॅड लक. अति लहान. लहान आहे म्हणून अजूनपर्यंत आहे इथे. मोठ्या राहिला असतं तर कशाला राहिलं असतं. हापूस आहे का रे हा. घरी जाऊ नको या. किती सुंदर नेचर आहे यार. इथून रूम मध्ये तर जावंसच नाही वाटत आहे. वाव. मग तुला कसं वाटला ओव्हरऑल एक्सपिरियन्स स्टिल नाव? ओव्हरऑल आतापर्यंतचा एक्सपिरियन्स तर मस्त होता. फक्त एक मध्येच लाईट गेली होती अचानक आणि त्यांची जनरेटर बॅकअप वगैरे आहे का नाही ते पण माहीत नाही आम्हाला. इवन आम्ही रिसेप्शनला कॉल करत होतो बट कॉल पण लागत नव्हता, म्हणजे फोनच बंद होता. आणि ते सोडून आतापर्यंतचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स मस्त आहे. म्हणजे त्यांचं जेवणपासून आणि जे हॉस्पिटॅलिटी आहे, सर्व्हिस वगैरे एकदम फर्स्ट क्लास, म्हणजे एकदम परफेक्ट आहे. वर्थ वाटतं आतापर्यंत तरी एक्सपिरियन्स छान आहे. आणि जी प्रॉपर्टी आहे बरीच मोठी आहे. ओके. आणि जी ग्रीनरी सगळ्यात जास्त आवडते मला. ते आंब्याचे झाडं वगैरे आहेत आणि त्यांनी ग्रीनरी जी आहे ती खूप छान मेंटेन केली आहे. तू लंचला किती रेटिंग देशील? लंचला 4 out of 5. अच्छा, 4 out of 5. Yes. ओके. मी 3 out of 5 देईल, कारण मला त्याची करी नाही आवडली. करी कारण नव्हतीच करीच नव्हती. म्हणजे? ते खूप सुका चिकन होतं. मग सुका चिकन छान होतं. म्हणजे हा, सुका actually chicken आम्ही was सुका चिकन मागवलं होतं. ते स्टार्टर ॲज अ स्टार्टर मागवलं होतं आणि ते छान होतं. बट त्यानंतर जे मागवलं होतं हिने चिकन कढाई चिकन कढाई. येस. दॅट वॉज अ मेन कोर्स. बट मेन कोर्स सारखं नव्हतंच ते. एक पनीर चिल्ली जशी असते तसं चिकन चिल्ली ग्रेव्हीच नव्हती, त्यामुळे मला नाही आवडतं. मला ग्रेव्ही आवडते. सो मग मी 3 out of 5 देईल. आणि गार्डन वगैरेचं म्हणाल तर 5 out of 5 देईल. मोस्टली मेंटेन्ड आहे सगळं. म्हणजे आता मी उन्हाळ्यात आलो आहे तरी पण इथे ग्रीनरी आहे, पीस आहे, शांतता आहे, खूप गार वाटतं आहे आणि खूप मस्त वाटतं आहे. त्यामुळे 5 out of 5 तर बनत आहे. तू? येस. म्हणजे हां, ग्रीनरीच्या बाबतीत तर 5 out of आणि 5. मेंटेन्ड इवन जे रूम वगैरे आता हे जे आमचं आहे ते डुप्लेक्स आहे, डुप्लेक्स सूट आहे आणि खरंच खूप छान आहे ते. म्हणजे एकदम यूज आहे. 4 लोक आरामात राहू शकतात इथे. 4 लोक लिटरली. एक छोट्या फॅमिलीसाठी ज्यांचे 2 अडल्ट 2 चाइल्डसाठी परफेक्ट आहे हा रूम. येस येस. बाकी डिनर, इंडोर गेम्स, पूर्ण ओव्हरऑल आता आमचं 2 दिवसाचं कसं होतं ते आम्ही उद्या तुम्हाला किंवा जाताना एंड ऑफ दिस व्हिडिओ सांगणारच आहोत. तोपर्यंत स्टे ट्यून.
ह्या प्रॉपर्टीमध्ये हे असे प्रीमियम कॉटेजेस आहेत आणि तिकडे ते आपलं डुप्लेक्स कॉटेज आहे, कारण हे 2 लेअरचं आहे त्यामुळे इट इज डुप्लेक्स. आणि इथे असा ब्युटिफुल ट्रॅक आहे टू वॉक अराउंड आणि सगळे मँगोचे ट्रीज ऑफकोर्स. लगता है ये रियल सनफ्लावर नहीं है. सन किधर है? ये किधर देख रहा है? बात तो सही है. अभी देखते हैं निशाना ये दोनों कॉम्बिनेशन क्या लगता है गाइस? नाही जाणार आहे. कधी यात्रेतला फुगा फुटला नाही, आता मुव्हिंग बॉटलचे. सेलिब्रेशन आम्ही बाहेरच करून आलो. ॲक्च्युली डिनर पण टेबलवरच प्लॅन्ड होता. त्यांनी आमच्यासाठी खूप सुंदर डेकोर केलेलं होतं. पण एवढी थंडी वाजते इथे समरमध्ये पण, यू वोंट बिलीव्ह की खूप थंडी वाजते. आम्ही बाहेर थांबूच नाही शकत. मग त्यामुळे आम्ही डिनर आताच ऑर्डर केलेलं आहे आणि आम्ही बरंच काही मागवलं आहे. चला बघूया आता कसं होतं काय आहे. चला मग आपला डिनर आलेला आहे. अशा पद्धतीने सॅलड वगैरे, त्यानंतर त्यांनी इकडे लोणचं दिलेलं आहे. ते सगळं पॅक्ड आहे. आणि गुड थिंग की पेपर आणि सॉल्ट पण दिलेलं आहे. आणि हे आपलं स्टार्टर आहे. चला बघूया. ओ हो सो गुड. The next morning. खरं तर आम्ही समर्समध्ये इथे आलेलो आहे, पण इथे जे यांनी आंब्याची बाग आणि ग्रीनरी मेंटेन केली आहे त्यामुळे इथे लिटरली थंडी वाजते. यू वोंट बिलीव्ह की आम्ही समर्समध्ये आलो आहे, पण स्टील आम्हाला AC ची गरज नाही आहे, कारण इथे खूप पीस, शांतता आहे आणि एकदम फ्रेश एअर आहे. आम्ही मॉर्निंगला उठून तर लिटरली बाल्कनीतच बसलो होतो की किती गार आणि छान वाटतं आहे आणि ऑक्सिजन ब्रीदिंग करत होतो. गुड मॉर्निंग झालेली आहे आणि आम्ही आत्ता आलो आहे नाश्ता करायला. बघूया आता नाश्त्यामध्ये काय काय आहे. वाव, माझे फेवरेट पोहे आणि साबुदाणा खीर पण आहे. वाव, देवचं फेवरेट पुरी भाजी. आणि इथे काय आहे? वाव, इडली आणि खमण पण. आणि ढोकला पूजाचा फेवरेट आहे. येस, हे सांबर. अच्छा, सांबर आहे. आणि इकडे ब्रेड बटर, केलॉग्स, कॉफी, चहा, दूध सगळं. चला आता आपला ब्रेकफास्ट आलेला आहे. नॉट सो हेल्दी अँड थोडासा हेल्दी. फ्रूट्स पण आहे ॲक्च्युली, पपाया. बघूया आता कसं आहे. मला तर आवडतं पोहे, सो मी पहिले पोहेच टेस्ट करणार आहे. इट्स व्हेरी गुड. थोडंसं ड्राय आहे पण मस्त आहे. Hey guys, I hope you
एन्जॉयड द ब्लॉग आणि थँक्यू की तुम्ही एंडपर्यंत ब्लॉग बघितलेला आहे. सो ठरल्याप्रमाणे आता मी तुम्हाला सगळे सर्विसेस आणि इथल्या रूम्सचे सगळ्यांचे रेटिंग सांगणार आहे, रेट्स सांगणार आहे. सो आमचा जो आहे तो आहे डिलक्स सूट, तुम्ही बघितला त्याप्रमाणे. सो त्याची कॉस्टिंग अराउंड 7,000 जाते एक्सक्लुडिंग GST. तर GSTचे पैसे आणि अगेन रेट्स व्हॅरी होतात अकॉर्डिंग टू डेज, वीकडेज, वीकेंड्स असे. आणि इथे बाकी रूम्स पण आहेत, नॉर्मल सूट्स, डिलक्स रूम्स, प्रीमियम रूम्स. सो त्याचे सगळ्यांचे लिंक्स आणि ते तुम्ही गुगलला जाऊन चेक करूच शकतात. आणि गोष्ट आहे रेटिंगची, तर इथलं फूड आम्हाला प्रचंड आवडलेलं आहे, त्यामुळे मी 9 आउट ऑफ 10 रेटिंग देते त्याची. रूम सर्व्हिसेसला पण मी 9 आउट ऑफ 10 रेटिंग देते, कारण आम्हाला क्विक हेल्प मिळाली आहे प्रत्येक गोष्टीची. आणि त्यानंतर रूम्स 9 आउट ऑफ 10 अगेन तुम्ही स्वतःच बघितलेलं आहे, खूप प्रीमियम आणि ब्युटिफुल व्ह्यू आणि सगळे सोयी आहेत इथे, कसल्याच गोष्टीची कमी नाही आहे. टॉयलेट्सपासून सगळं अवेलेबल आहे आणि आम्हाला तर फार 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 आवडलं आहे. पण तुम्हाला पण कधी वेळ असेल तर नक्की मँगो लीफ रिसॉर्टला व्हिजिट करा. सगळे डिटेल्स, मॅप अँड ऑल डिस्क्रिप्शनमध्ये आहेत. आणि असंच व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि स्टे ट्यून राहा. सो सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग. टिल देन बाय बाय.